काय करावे काय करावे आलं माझ्या गाना आज का देवावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा हे तिलोत्तमा तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते अमान धरबाई धरमाते माना रमते अमान धरबाई धरमाते माना रमते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते सर्वत्र सुखाने शांतपणे संचार करे. ठीक आहे.
असुराला कोणी तरुण आपल्या मस्तकावर हात ठेवून भस्म करण्यास प्रवृत्त हे ऐकताच तरी यमपुत्र नरकासूर सर्व देवांवर स्वारी करण्यासाठी सज्ज झाला. देव हो, माझ्या पूर्वजांवर तुम्ही अन्याय केला. याचा बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नरकासूर सर्व देवांना सज्ज आव्हान करत आहे. शुद्धारामाचे आव्हान. हा यमपुत्र नरकासूर कसला? देव हो, तुम्ही माझ्या पूर्वजांवर अन्याय केला. याचाच बदला घेण्यासाठी हा यमाचा पोर आहे. यमाचा पोर सर्व देव सैरावरा करून सोडेल. देवानो, माझ्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देवांची दक्ष आव्हान करतो. शुक्र माझे आव्हान देवानो. नारायण या देवऋषी नारायण. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. संत महंत होतील भेटी. संत महंत होतील भेटी. संत महंत होतील भेटी. संत महंत होतील भेटी. वाळवंटी साधे आनंदे वाळवंटी. राहो पंढरी जाऊ. राहो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. नारायण. देव ऋषी नारायण. ब्रह्मांड फिरणारे आपण आणि आज या यमपुत्राला असुराच्या राज्यात आपल्या आठवण. नारायण नारायण. अरे अण्णासुरा, पण तू आज आनंद दिसत आहेस. देव ऋषी नारायण, आनंद तर नाही. देव ऋषी नारायण, याचे कारण आपल्याला कळेलच, पण तुमचे आगमन झाले याचे कारण आम्हाला कळायला हवं. नारायण नारायण. अण्णा
काहीच नाही. काहीच नाही. आज देवांची सभा सोडून असुरांच्या राज्यात आपले आगमन म्हणजे नक्कीच काहीतरी शुभ वार्ता असणार. देव ऋषी नारद, आपले आगमन बोला काय आहे? नारायण नारायण. अरे अंडासुरा, तू असुरांचा राजा आहेस. हा. परंतु या त्रैलोक्यामध्ये देवदेवतांचं राज्य आहे. नारायण नारायण. देवदेवतांचे राज्य आहे. हेच याच देवानी माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. तू तर ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. देव ऋषी नारद, याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव तैरावरा करण्याचे ठरवले आम्ही. पण सर्वप्रथम स्वारी कोणावर करू? बोला देव ऋषी नारद. नारायण नारायण. अरे अंडासुरा, तुझ्या पूर्वजांचा बदला घ्यायचा असेल आणि या त्रैलोक्याचं राज्य व्हायचं असेल तर सर्वप्रथम सर्व देवदेवतांना युद्धात सावध कर. तुला ठाऊकच आहे, सागर मंथनाच्या वेळी त्या विष्णू नारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं. त्याच आदिनारायणानं सागर मंथनाच्या वेळी स्वतः अमृत आणि तुम्हा देवांच्या वाट्याला मदिरायला भस्मासुर दैत्याचा वध केला. त्याच वेळेला याच आदिनारायणानं सुंदर नर्तिकेचं रूप धारण करून भस्मासुराचा वध केला. आणि याचा जर बदला घ्यायचा असेल तर अंडासुरा, जास्त विलंब लावला होता. सर्व देवाला युद्धात सावध कर आणि म्हणजेच या त्रैलोक्याचा राजा होशील. सर्व देवाला तळकी पळ करून सोडेल हा यमाचा पोर. नारायण नारायण. अंडासुरा, असाचा आणि अमरावती तळाचा इंद्रदेव, ह्या इंद्रदेवाला युद्धात सावध कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा तूच होशील. आणि हो, इंद्रदेवाच्या भेटीला गरुडावर स्वारून वैकुंठपती विष्णुदेव देखील येत आहेत. विष्णुदेवाला देखील युद्धाचा मान कर. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन राष्ट्रांचा राजा होशील. वा वा वा. तो अमरावतीचा राजा इंद्र हो. आणि विष्णू ही तेथेच आहे काय? वा. देव ऋषी नारद, युद्धाची मजा तर घ्यायला या. अमरावतीवरच या. या देव ऋषी नारद, युद्धाची मजा तर घ्या. नारायण नारायण. झालेच आपले काम. कळीचं साधन मिळालं. देवदेवतांनी संपवलेली जबाबदारी पार पडली. नारायण नारायण. नाही रे नाही कुणाच कोणी. नाही रे नाही कुणाच कोणी.
तुमच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे निर्माते सन्माननीय दत्ताराम दादा बाबू वाजे रंभा, उर्वशी, आपल्या नृत्यास सुरुवात करा. आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला, इंद्रदेवाचा आदेश आला रंपानाचे सभेला, इंद्रदेवाचा आदेश आला रंपानाचे सभेला, आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला.
राजा इंद्राच्या अमरावतीवर स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का मुनिवर्य? नारायण नारायण ए देवा इंद्र देवा आपल्या चरणी प्रणाम. ए देवा इंद्र देवा तिलोत्तमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिलोत्तमा देवीच्या सुंदर नृत्यावर मोहितून तिलोत्तमा देवी आणि यमराज यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अण्णासुराचं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्यांच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धात जवळ करून आता तो आपल्या स्वारीतून येते. सावत्र म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही मला वेळोवेळी संवाद केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र अण्णासूर चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध पाहण्यासाठी. नारायण नारायण जीवा शिवाचे जडले नाते जीवा शिवाचे जडले नाते सफळ हे झाले काम सफळ हे झाले काम पाहिला कण कण श्रीराम पाहिला कण कण श्रीराम पाहिला कण कण श्रीराम. Bye.
जेव्हा त्या दिव्याभोवती गिरट्या घेतात तसे मासुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर अपमान करता. हे रामाचा पुत्र आहेस म्हणून तुला सांगतो जा तुझ्या दरबारात जा. तुला माफ केलंय. हे विष्णू तू काय मला माफ करतोस? अरे माझ्या पूर्वज
पूर्वजांवर खूप अन्याय केलाय. विष्णू याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नरकासूर सर्वप्रथम तुलाच युद्धाचे आव्हान करतो. हे इंद्रदेव, हे देवांचा देव इंद्रदेव. रे जनाच्या 30 कोटी देवांचा राजा म्हणून तू या इंद्रपुरीत राज्य केलेस, पण हा यमाचा पोर तुला युद्धाचे आव्हान करतो. स्वीकार आव्हान. महामूर्ख, आल्या मार्गाला पळायचं. ही अमरावतीच काय, परंतु या अमरावतीतून मातीचा कण देखील मिळणार नाही तुला. ए मातीचं कणच काय, पण तुझ्या अमरावती माझी विना मी कदापि माघार घेणार नाही. महामूर्ख, ही अमरावती होणं हे तुझं स्वप्नच राहील. आल्या मार्गाला पळायचं. परत जाण्यासाठी हा यमाचा पोर येत नाही. ए देवानो, स्वीकार माझे आव्हान. म्हणे अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि वैकुंठपती विष्णुदेव दोन्ही सैरावर पळायला लागले. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारद, असा कोणता देव आहे तो माझ्या वंश कार्याला असा सांगा, कोणता देव आहे? नारायण नारायण. अरे अण्णासुरा, आता राहिला तो कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धाचा वर कर, महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. काय? तो शिवहारा शंकर हो. आताच कैलासावर जातो म्हणजे खरं ना? नारायण नारायण. पण अण्णासुरा, त्याच्यासाठी तुझा हा खटा ठोक. त्या सिंहासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. वा. त्या अमरावतीवर हो. अमरावतीवर आताच विराजमान होतं म्हणजे खरं ना? ते दुसऱ्या बघा. विनाशकाली विपरीत बुद्धी. नारायण नारायण. देवदूती नागात माझेच आगमन होणार, मीच राजा होणार या सिंहासनावर. नारायण नारायण. देवदेवतांच्या देखील
यमाचा पोर म्हणतात या देहाला, यमाचा पोर. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या पायी जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन बहुमोलाचे हे लाभले जीवन माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. स्वतःचा अभिमान साथ माझला अलंकार. माणुसकीच्या नात्याला तू लावी लागलंय. काय तर म्हणे देवांच्याही मनात नाही या हास्यहासनावर तुझे आगमन व्हावे. ए शंकर यमपुत्रांना सुटायला तुम्ही निश्चित राहा. या संकटाचे मी निवारण करतो. त्याचा मृत्यू अड्डाळ आहे आणि आता तुझी जीवन आहे. शंकर या पृथ्वीवर जो जन्माला आहे ना त्याचा मृत्यू आहे हे मलाही माहित झाले. पण माझा मृत्यू
मृत्यू कोणाच्या हाती हा तुलाही माहित नाही आणि मलाही, कारण मी यमाचा पोर आहे. परत जाण्यासाठी हा यमपुत्र आणला तरी येत नाही. विचार या तुझ्या देवाना सैरावर करून सोडले. अरे तो युद्धात तयार. पलपुटे देव आणि म्हणे देव आम्ही देव. अरे देवानो थांबा पडायला लागला. यावर काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. आपण आपल्या दूरदृष्टीमध्ये आधीच पाहिलं होतं की या पृथ्वीवर एक बालक जन्माला येणार आहे आणि तो बालक या पृथ्वीवर आकार माजवणार आहे. मग त्याचं निवारण देखील आपणच करावं. देव आपण मार्ग जाण्याची आराधना करूया, ते त्यातून मार्ग काढतील. ठीक आहे देवा. विश्व चालता तू लंबोदर